तो आजारी पडला आणि ही बातमी सर्व प्राण्यांना कळली. पहिल्या नंबरला माकड भेटायला आला. तो म्हणाला की अरे तू लवकर बरा होशील आणि त्याच्या घरचं पोळ्या खाऊन निघून गेला. दुसऱ्या नंबरला हत्ती आला. हत्ती म्हणाला की माझ्यासारखे अनेक मोठे प्राणी आजारी पडतात आणि ते लवकर बरे होतात. तू सुद्धा लवकर बरा होशील. तिसऱ्या नंबरला मांजर आली. मांजर म्हणाली अरे वातावरण खूप बिघडलेले आहे, त्याच्यामुळे तू आजारी पडला असशील आणि त्याच्या घरचे साठवलेले लोणी खाऊन निघून गेली. चौथ्या नंबरला कोल्हा आणि लांडगा आला. ते म्हणाले अरे तुला म्हटलं होतं मुळा गाजर बीट खाऊ नको, आमच्यासारखं मांस खायला शिक. आणि त्यांनी इकडे तिकडे बघितलं, त्यांना काहीच खायला भेटले. ते रागावून निघून गेले. वाघ येत होता. ते वाघाला म्हणले अरे तुला जाऊन तिकडे काहीच मिळणार नाही. आणि त्या सशाची जुनी मैत्रीण मधमाशी ती आली. त्याच्यासाठी 2 बाटली मध घेऊन आली आणि त्याला ताप खूप होता म्हणून ती डॉक्टरकडे गेली. त्याला गोळ्या औषधी दिली आणि ससा लवकर बरा झाला. ससा आधीसारख्या उड्या मारू लागला. ससाला असे वाटले की मला खूप मित्र आहेत, पण माझी मैत्रीण मधमाशी हिने मला मदतीच्या वेळेस मदत केली. तात्पर्य संकटकाली